हालेलुया. हालेलुया. आणि आपण वाचलेलं वचन आहे नीतिसुखे 3रा अध्याय आणि 6वं वचन. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि हे वचन मला रविवारच्या सभा चालू असताना देवाने दिलेलं आहे आणि हा मार्च महिन्याचा पहिलाच गुरुवार आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मार्च महिन्यासाठी हे आशीर्वादाचं वचन आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मला एक परमेश्वरापासून पवित्र आत्म्यापासून मिळालेलं आहे. मी इथं सभेमध्ये भक्ती आराधना चालू होती तेव्हा देवाने मला हे वचन दिलं. हालेलुया. हालेलुया. आणि ह्या वचनामध्ये दिलेलं आहे तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आणि ह्या महिन्यासाठी हे आपले वचन आहे. या महिन्यामध्ये परमेश्वर आपल्याला काहीतरी सांगत आहे. देवाच्या वचनातून काय सांगत आहे की आपण आपल्या प्रत्येक मार्गामध्ये त्याचा आदर करणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सर्वजण आहेत आणि तुम्ही स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा कारण की तुम्ही परमेश्वराचा आदर केलेला आहे आणि आजच्या भक्ती मंदिरात तुम्ही वेळावरती उपस्थित राहिलेले आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अनेकांना संधी होती तरी देखील त्या मंदिरात येऊ शकले नाही किंवा आले नाही. देव त्यांचा न्याय करेल. पण तुम्ही परमेश्वराचा आदर केलेला आहे, ह्या वेळेचा आदर केलेला आहे, आजच्या सहभागितेचा आदर केलेला आहे आणि परमेश्वराचा आमंत्रणाचा आदर केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. असं पाहू नका की किती जण आहे, तसं पाहू नका कारण की देवाचं अभिवचन आहे जिथे 2-3 आहेत त्यांच्यामध्ये मी आहे. हालेलुया. हालेलुया. आणि हे देवाचं मंदिर आहे. परमेश्वराने हे निवडून पवित्र केलेलं मंदिर आहे. ही वचन तुम्हाला माहित आहे की परमेश्वराची उपस्थिती इथं आहे. परमेश्वराने हे स्थान निवडलेलं आहे आणि ह्या स्थानाकडे परमेश्वराचे कान, नेत्र, मन, अंतकरण लागलेलं आहे. ही वचन तुम्ही वाचू शकता. हालेलुया. हालेलुया. त्यामुळे असं समजू नका समोर कोण आहे, पाळस साहेब आहेत की नाही आज याचा विचार करत बसू नका. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूची उपस्थिती आम्हामध्ये आहे आणि परमेश्वर वचनाद्वारे आपल्याशी बोलत आहे. ह्याकडे लक्ष द्या. आणि परमेश्वर मार्च महिन्यासाठी तुम्हाला एक काहीतरी सांगत आहे की तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही जे काही करत आहात त्या प्रत्येक गोष्टींमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? परमेश्वराचा आदर करणं गरजेचं आहे. आणि जर परमेश्वराचा आदर तुम्ही कराल तर परमेश्वर तुम्हाला गायडन्स करेल. कुठून जायचं, कसं जायचं. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जेव्हा इस्रायल लोकांची 430 वर्षाच्या गुलामगिरीतून सुटका झाली तेव्हा दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ त्यांना दर्शन देत असे आणि त्यांना मार्ग दाखवत असे. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वाचा ते वचन निर्गमनाचं पुस्तक 13वा अध्याय आणि 14वं वचन. निर्गम 13:14. कुणाला भेटला असेल वाचा लवकर. 13वा अध्याय 14वं वचन. पुढील काळी तुझा पुत्र तुला विचारेल. 21वा वचन आता 21. त्यांनी रात्र दिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवस त्यास मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभाच्या ठाई आणि रात्री त्यास प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभाच्या ठाई त्यांच्या पुढे चालत असे. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन वाचा. दिवसा मेघस्तंभाचं रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसतं. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. विचार करा प्रियांनो, इस्रायल लोकांची 430 वर्षाच्या गुलामगिरीतून मिस्रच्या देशातून फारो राजाच्या तावडीतून मोशेच्या द्वारे सुटका झालेली आहे आणि ते रानातून प्रवास करत आहेत. आता सारखं लाईटीची सोय नव्हती. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लाईटीची सोय नव्हती आणि ते गुलाम होते, गुलाम म्हणून राहत होते आणि त्यांच्याकडे असं एवढे आधुनिक साधनं नव्हते की त्यांचा प्रकाश. त्यांची संख्या जवळपास 6 लाखाच्या आसपास होती. किती? 6 लाख. आणि रानाचा प्रदेश आहे आणि त्या प्रदेशातून जाताना परमेश्वर स्वतः त्यांना मार्ग दाखवत होता, त्यांना प्रकाश देत होता, त्यांच्या मार्गावर उजेड पाडत होता.
त्यांना चालण्यासाठी. जसा तो अग्निस्तंभ पुढे जायचा तसे ते लोक चालत जायचे पुढे त्या प्रकाशामध्ये, त्याच्या मागोमाग. हालेलुया. हालेलुया. आणि ते दिवस रात्र चालायचे. असं नाही की फक्त दिवसात, रात्रीसाठी सुद्धा परमेश्वर त्यांना प्रकाश देत असे आणि त्या प्रकाशामध्ये ते चालत असे प्रियाला. पण हे कधी शक्य होईल? परमेश्वर तुम्हाला कधी मार्गदर्शन करेल? परमेश्वर कधी तुमच्या मार्गावर प्रकाश पाडेल? तुम्हाला परमेश्वर कधी त्या आज्ञा सर्पाने रानातून तुम्हाला जाण्यासाठी परमेश्वर तुम्हाला कसा प्रकाश दाखवेल, कसा मार्ग दाखवेल? जेव्हा तुम्ही त्याचा आदर करा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि आता आपण वचनाच्या मुख्य भागात आलेलो आहोत. ठीक आहे, आदर करायचा, पण कसा करायचा? कसा करायचा प्रश्न पडला आहे. सांगा, तुम्ही कुणाचा आदर करायचा म्हटलं तर काय करा? प्रेज लॉर्ड. सांगा, उत्तर द्या. प्रश्न तुम्हाला कुणाचा आदर करायचा असेल तर तुम्ही कसा करता? एक वचन वाचा, नीतिसूत्र 3 अध्याय, त्यातलं 8 आणि 9 वचन. नीतिसूत्र 3, 8 आणि 9 वचन होतं. हे तुझ्या देहाला आरोग्य. नीतिसूत्र नीतिसूत्रच आहे ना? नीतिसूत्र 3 अध्याय, 3 अध्याय आणि 8 वचन आहे. 8 आणि 9 वचन. हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल. ओके. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने हा. परमेश्वराचा सन्मान कर. हा. पुढे वाचा. म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसानं भरून जातील. हालेलुया. हालेलुया. आपण वचनाच्या मुख्य भागामध्ये आलेलो आहोत की आपल्याला परमेश्वराचा आदर करायचा आहे. आदर करणं म्हणजे काय? सन्मान करणं. बरोबर बदल. आदर करणं म्हणजे काय? सन्मान करणं. आणि परमेश्वराचा आदर सन्मान करायचा असेल तर तुम्ही कशाने करू शकता किंवा कशा पद्धतीनं करायला पाहिजे हे आता आपण पाहत आहोत. ठीक आहे, परमेश्वराचा आदर केला तर तो तुमचा मार्गदर्शक होईल. तो तुम्हाला मार्ग दाखवेल, तुमच्यासाठी मार्ग ओपन करेल. तांबडा समुद्र त्यांनी दुभागला होता. आज्ञा सर्पाने व विंचवाने भरलेलं रानातून, शुष्क भूमीतून त्यांना नेलं होतं. पण हे कधी होईल? जेव्हा तुम्ही त्यांचा सन्मान करा, परमेश्वराचा सन्मान करा. आणि परमेश्वराचा सन्मान करणं म्हणजे काय? इथं दिलेलं आहे, तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आता मला माझ्या त्या भावाचा सन्मान करायचा. मी काय करेन? यासाठी काहीतरी चांगली वस्तू गिफ्ट देईन. बरोबर. एखादा चांगला शर्ट देईन किंवा एखादं काहीतरी गिफ्ट देईन. ठीक आहे, आपण गेस्ट आपल्याकडे आला होते, आपण काय देतो? पुष्पगुच्छ देतो. बरोबर. शाल देतो किंवा श्रीफळ देतो, पुष्पगुच्छ देतो. आणि अशा पद्धतीनं आपण त्याचा सन्मान करतो. आणि परमेश्वराचा सन्मान करायचा असेल तर आपल्याला आपण जे काही आपलं उत्पन्न आहे, जे काही आपलं प्रथम फळ आहे ते देऊन आपण परमेश्वराचा सन्मान करू. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जेव्हा जेव्हा देण्याची गोष्ट येते तेव्हा सर्वांना ते गोष्ट आवडत नाही, पण प्रियानो खरे आशीर्वाद त्यामध्येच आहे. हालेलुया. कारण ह्या वचनामध्ये दिलेलं आहे, जर तू तसे करशील तर तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. आणि हे जुन्या काळचं वचन असल्यामुळं तर कोठारे आणि कुंडे हे शब्द आहेत. पण आत्ताच्या काळात जर हे वचन लागू करायचं असेल तर तुम्ही बँक अकाउंट, बँकेचे लॉकर किंवा तुमचे ज्या किमती वस्तू आहेत, तुमची तिजोरी असेल, बरोबर, ते शब्द इथं लावू शकता, ते संदर्भ इथं लावू शकता की जर तुम्ही परमेश्वराचा सन्मान केला तर तुमची तिजोरी भरलेली राहील. जर तुम्ही आपल्या प्रथम उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान केला, त्याचा आदर केला, तर तुमचं बँक अकाउंट कधी झिरो होणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी अनुभव घेतलाय त्याला, तुम्ही पण अनुभव घ्या. कारण की परमेश्वराचा सन्मान केला ना, परमेश्वर देखील तुमचा आदर. एक वचन वाचूया. एक वचन वाचा. 1 शमूएल 2 अध्याय आणि 30 वचन वाचा. 1 शमूएल 2:30.
पहिले शमेल 2:30 आपण वचनाच्या मुख्य भागात आलेलो आहोत. पहिले शमेल 2:30. हालेलुया हालेलुया. दुसऱ्याचं किती? पहिले शमेल पहिला शमेल. हा दुसरा अध्याय 30वा वचन. वाचा वाचा वाचा. यास्तव इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील. असे मी म्हटले होते ते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो. कारण जे माझा आदर करीतात त्याचा मी आदर करीन, आणि जे मला तुच्छ मानतात त्याचा अपमान होईल. हालेलुया. हालेलुया. आणि शेवटच्या भागामध्ये दुसऱ्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये असं दिलेलं आहे, कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करेन. माझ्या मागं म्हणा, कारण जे माझा आदर करतील त्यांचा मी आदर करेन, त्यांचा मी आदर करेन. आणि जे मला ते मला तुच्छ लेखतात तुच्छ लेखितात त्यांचा अपमान होईल. त्यांचा अपमान होईल. आणि हे वचन परमेश्वराने एली संदेशाला म्हणलेलं आहे, एली याजकाला म्हणलेलं आहे. कारण की त्याच्या हातून, म्हणजे त्याच्या हातून नाही पण त्याच्या मुलांच्या हातून परमेश्वराचा आराधना झाला होता. आणि त्यामुळं एली याजकाला परमेश्वराने हे वचन म्हणलेलं आहे. त्या डीपमध्ये आपल्याला जायचं नाही, पण मला तुम्हाला जे सांगायचं आहे की आपल्याला परमेश्वराचा आदर करणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा परमेश्वराचा आदर आपण करू तर परमेश्वर आपला आदर करेल. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर मी ब्रदरचा आदर केला ते ब्रदर माझा आदर करतो. आणि जर मी ब्रदरला काहीतरी तुच्छ लेखलं किंवा काहीतरी बोललो ते माझा आदर करतील. जसं माणसाच्या बाबतीत आहे तसंच परमेश्वर आणि मनुष्याच्या बाबतीत देखील. जर तुम्ही परमेश्वराचा आदर करा तर परमेश्वर तुमचा आदर करेल. जर तुम्ही, मला माहित आहे उत्पत्ती 4 अध्यायामध्ये 2 भाऊ होते, काईन आणि हाबेल. काईन एक शेतकरी होता आणि त्याने आपल्या शेतातील काहीतरी उत्पन्न परमेश्वराच्या भंडारात आणलं. आणि हाबेल मेंढपाळ होता आणि त्यांनी आपल्या मेंढरातील प्रथम जन्मलेल्यांपैकी पुष्ट वासरू परमेश्वराच्या मंदिरात आणलं. कायनाने काय हलका काहीतरी आणलं, पण हाबेलाने काय केलं, प्रथम जन्मलेल्यापैकी वाचा ते वचन उत्पत्ती 4 अध्याय 4 वचन वाचा. हा 4 वचन. हाबुलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यापैकी हा पुष्ट मेंढरापैकी पुष्ट धष्टपुष्ट काही अर्पण करावयास आणली. परमेश्वराने हाबेल व त्यांचे अर्पण त्यांचा आदर केला. हालेलुया. हालेलुया. प्रेज गॉड. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला परमेश्वराचा आदर करायचा असेल, तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने, असं नाही फाटकी नोट. प्रेज गॉड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आमच्या ज्याला दान मोजतो बरेच वेळा चिल्लर असते किंवा फाटक्या नोटा असतात, पण ते त्यामुळं परमेश्वराचं काही नुकसान होत नाही. तुम्ही परमेश्वराचा किती आदर करता हे त्यावरून समजून येतं. हालेलुया. हालेलुया. प्रेज गॉड. प्रेज द लॉर्ड. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं हाबेलाने काय केलेलं आहे, प्रथम जन्मलेल्यांपैकी पुष्ट वासरूंपैकी काही पुष्ट वासरू घेऊन तो देवाच्या मंदिरात आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आणि ह्याद्वारे त्याचं वचन पूर्ण झालेलं आहे. त्याने परमेश्वराचा आदर केलेला आहे आणि परमेश्वराने त्याच्या अर्पणाचा आदर केला. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला देवाच्या मंदिरासाठी काय घ्यायचं असेल, जुनं फुटकं घरातलं काय टाकावून काय तर आणून देवाच्या मंदिरात ठेवू नका. हालेलुया. त्याचा आदर होणार नाही. काहीतरी नवीन चांगल्यातली चांगली वस्तू आणून तुम्ही परमेश्वराच्या मंदिरासाठी द्या, सेवेसाठी द्या, पालकांसाठी द्या. त्याचा परमेश्वर आदर. काय नसारखं देऊ नका, काहीतरी हाबेलासारखं द्या. प्रथम जन्मलेल्यापैकी पुष्ट वासूंपैकी काहीतरी उत्तमातलं उत्तम परमेश्वराच्या मंदिरात द्या, म्हणजे परमेश्वर त्याचा आदर करतो. हालेलुया. आणि जर परमेश्वराने तुमचा आदर केला तर त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणारच आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज गॉड. प्रेज द लॉर्ड. मिळणारच आहे ना. हो. मागच्या काही आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं की
परमेश्वराच्या दृष्टीने पसंत असा उपवास करा. आणि तसा उपवास केला तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो. बरोबर? तशाच पद्धतीनं आहे. तर तुम्ही परमेश्वरचा आदर केला तर परमेश्वर तुमचा आदर करेल. तो तुमच्या तेल मीठ पाण्याला, तुमच्या नोकरी व्यवसायाला तो आशीर्वादित करेल. हालेलुया. हालेलुया. आणि फक्त परमेश्वरचा आदर देण्याद्वारेच करायचा का ना? दुसऱ्या पॉईंटकडे आपण जाऊया. एक वचन वाचूया. दुसरा टाईप परमेश्वरचा आदर करण्यासाठी ते वचन वाचूया आपण. पहिले शमूएल 15 अध्याय आणि 22 वचन. दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या पॉईंटकडे आपण आलेलो आहोत. परमेश्वराचा आदर करण्याविषयी आपण शिकत आहोत. पहिले शमूएल 15 अध्याय आणि 22 वचन. 22 अध्याय 15 अध्याय 22 वचन. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळिल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, येडक्याच्या वक्तेपेक्षा वचन ऐकणे बरे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सर्वजण म्हणा हालेलुया. हालेलुया. दुसऱ्या पॉईंटकडे आपण आलेलो. पण परमेश्वराचा आदर करण्याविषयी शिकत आहोत. पहिला पॉईंट आपण पाहिला आहे की आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाचे तुमच्या उत्तमातली उत्तम भेट मला परमेश्वराच्या सानिध्यात, परमेश्वराच्या मंदिरात सेवेसाठी आणली पाहिजे. जर त्याद्वारे परमेश्वराला संतोष होईल, परमेश्वर तुमचा अर्पणाचा आदर करेल. दुसरा पॉईंट आहे, तुम्हाला कशाने आदर करायचा आहे? आज्ञा पाळणे, देवाच्या वचनाच्या पालनाने. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही कोणाचा आदर करत असाल तर त्याचा ऐकता की नाही? बरोबर? तुमच्या घरात कोण ज्येष्ठ व्यक्ती असतील त्याचा तुम्ही आदर करता. आणि जेव्हा ते सांगतात ते तुम्ही ऐकता. तसं तुम्ही पालक साहेबांचा आदर करता. आणि ते ज्येष्ठ आहेत, ते तुमचे आत्मिक वडील आहेत. बरोबर? आणि ते जे सांगतात ते तुम्ही ऐकता. बरोबर? तसं परमेश्वराचं देखील वचनं आहेत, जे आज्ञा आहेत, त्याचं पालन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचं पालन करण्याद्वारे तुम्ही त्याचा आदर व्यक्त करू शकता. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि इथं दिलेलं आहे म्हणजे होमापेक्षा किंवा यज्ञार्पणापेक्षा आज्ञापालन बरे. हालेलुया. हालेलुया. कारण की त्या काळी बरेच जण होम बळी अर्पण करायचे, बरेचसे काय वेगवेगळे पशु पक्षी घेऊन यायचे आणि अर्पण करायचे, पण ते आज्ञा पाळत नव्हते. प्रेज लॉर्ड. आज्ञा अजिबात पाळायची नाही, वचन अजिबात पाळायचे. त्यामुळे देवाने ते वचन सांगितलं आहे. त्याची मागची स्टोरी मोठी आहे, तो अध्याय तुम्ही पूर्ण वाचा की काय झालेलं आहे. शमूएल संदेशाने एक गोष्ट सांगितली होती, ते शौलाने पाळली नाही. त्यामुळे देवाने ते वचन सांगितलेलं आहे की होमार्पणापेक्षा आज्ञा पालन करा. आणि त्यामुळे परमेश्वराला संतोष होतो. काय वचन आहे? त्याद्वारे परमेश्वराला संतोष होतो. बरोबर आहे ना? तोच शब्द आहे ना? बरोबर. आणि परमेश्वराला ते आवडतं. जेव्हा तुम्ही वचन ऐकता, त्याचं पालन करता, आज्ञेचं पालन करता, तेव्हा परमेश्वराला जास्त आनंद होतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे काय करणं पाहिजे? कशा पद्धतीनं तुम्हाला परमेश्वराला आदर देणं गरजेचं आहे? आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने. आणि दुसरा पॉईंट, त्याच्या वचनाचं, आज्ञेचं पालन करून तुम्हाला परमेश्वराचा आदर करणं पाहिजे. आणि तिसरा पॉईंट आपण पाहूया, शेवटचा पॉईंट आहे. ते वचन वाचूया आपण. उत्पत्ती 39 अध्याय आणि 7 ते 9 वचन वाचूया. आणि तिसरा पॉईंट आपण पाहूया. तिसरा आणि शेवटचा पॉईंट आहे, आपण परमेश्वराचा आदर करणं म्हणजे काय, किंवा कशा पद्धतीने आपण परमेश्वराचा आदर करू शकतो. 7 ते 9 वचन वाचा. त्याच्या कोपाला धिक्कार असो, तो अति दारुण्य होय. त्याच्या रोषाला धिक्कार असो. उत्पत्ती 39 अध्याय. उत्पत्तीच आहे ना? 39 नाही, 39. नीट वाचा. बदल तुम्हाला मिळाला असेल वाचा. उत्पत्ती 39 अध्याय. काही काळानंतर पोटिफराच्या बायकोला तो आवडू लागला. एके दिवशी ती त्याला म्हणाली, माझ्याबरोबर नीट. परंतु तसे करण्यास योसेफाने तिला
नकार दिला. तो म्हणाला, पहा, या घराच्या सर्व कारभाराबद्दल माझ्या स्वामींचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हा खेरीज येथील सर्व गोष्टी त्यांनी माझ्या ताब्यात देऊन यांनी सर्व जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. माझ्या स्वामीने मला या घरात जवळ जवळ त्याचा सन्मान मोठपणा दिला आहे. असे असताना अशा उधार स्वामीच्या बायकोपाशी निजणे मला योग्य नाही. ते चुकीचे आहे. ते परमेश्वराच्या विरुद्ध घोर पाप आहे. हालेलुया. माझ्या भाषांतरामध्ये नववचन असं आहे, असे असता एवढे घोर कर्म करून मी देवाचा अपराधी कसा होऊ. Praise Lord. आणि तिसरा पॉइंट मला तुम्हाला सांगायचा आहे, परमेश्वराचा आदर करणं म्हणजे पापापासून व्यभिचारापासून स्वतःला दूर ठेवणं. हालेलुया. हालेलुया. Praise Lord. Praise the Lord. आणि ते आपलं शरीर हे देवाचं, आणि त्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे. आणि मग आपल्या शरीराद्वारे आपण जर पाप करत असू, व्यभिचार करत असू, किंवा जाळकर्म करत असू, किंवा XYZ दुसऱ्या गोष्टी करत असू, व्यसन करत असू, बरोबर, चुकीच्या गोष्टी करत असू, चुकीच्या गोष्टी पाहत असू, बोलत असू, ऐकत असू, विचार करत असू, आपल्या शरीराद्वारे ते परमेश्वराला आवडेल का? नाही. परमेश्वरचा आत्मा तुमच्यामध्ये राहील का? शमशोन एवढा मोठा नाझीर होता, देवाचा निवडलेला होता, पण त्यांनी पाप